तर हे स्वीट मेलन आहे, मराठीत याला फुट्टं असंही म्हणतात, आमच्या म्हणजे बेळगाव भागात फुट्टं असं म्हणतात त्याला. शेवपुरी खाऊया या मंडळी. हॅलो, शुभ सकाळ मंडळी. तर सकाळचे 4:15 वाजले. तुम्ही जसं की घड्याळात बघितलाच. तर सकाळचं माझं रुटीन आहे हे. सकाळी मिस्टर लवकर जातात त्याच्यामुळे लवकर उठले होते आणि चहाला ठेवून मग मी चपाती करायला घेतली. तर सकाळचं असं रुटीन असतं. इथे व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्डिंग केलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी चपाती तुम्हाला मी फास्ट लाटते असं वाटतंय. अशा प्रकारे मी इथे सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. हाय हॅलो राम राम मंडळी, कसे आहात? मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर आज आहे योगिनी एकादशी आणि आपल्या पंढरपुरात खूप सारं भक्तिमय वातावरण आहे. तर प्रत्येकाची आज एकादशी सुद्धा असेल, उपवास असेल, तर त्यानिमित्ताने आपण ही एक जयघोष करून घेऊयात. तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन पण क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी ब्लॉग टाकला याचा. तर चला मग आजच्या रुटीन ब्लॉगला सुरुवात करूयात. डाळ आणि भात एकत्रच होऊन जाईल. दुपारी 12 वाजताच मी कुकर लावून घेते, तोपर्यंत भात आणि डाळ होऊन जातो. तर स्मरणचे बाबा आलेले आहेत ऑफिसवरून आता आणि वाजलेले आहेत 2:30. तर आता मी जेवण करून घेतो. तर मंडळी, आता घरातलं काही सामान संपलेलं आहे, किराणा घ्यायचा आहे. तर ते घेण्यासाठी माझ्या घराजवळच्याच म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरच मॉल आहे, तिथे किराणा घेण्यासाठी मी जात आहे. तर तिथे काय काय मिळतं आपण बघणार आहोत आणि तुम्हाला हे मी तिथली टूर देते. तर चला मग.
थँक्यू. केळीची पानं 1.25, जवळपास 25 रुपये. 1 रुपयाला 3 केळीची पानं. मोड आलेली कडधान्य, बस 55. कसा आहे फ्रूट आहे? कॅक्टस फ्रूट. वॉटरमेलन सीडलेस आंबा बघा. काय नाव आहे त्या आंब्याचं? पामर. हो, मँगो बघा. सीताफळ आहे. Yummy. Yummy. मंडळी या शेवपुरी खायला. किराणा खरेदी झालेली आहे. आता घरी जायचं आहे. तर बघूयात काय काय घेतलंय, काय काय खरेदी केलं मी तुम्हाला दाखवणार आहे. मंडळी जस्ट आम्ही आताच मॉलमधनं आलो आणि काही शॉपिंग आम्ही केली. म्हणजेच किराणा काही थोडासा आणला, भाज्या आणि फ्रूट्स. तर काय काय मी आणलंय ते थोडं तुम्हाला दाखवते.
तर ही नवलकोलची भाजी मी आणले, तर ह्याची किंमत आहे 4.98. तर इंडियन रुपीजमध्ये त्या 4 नवलकोलची किंमत आहे 112 रुपये. ही अशी आहे भाजी नवलकोलची. तर ह्या 4 नवलकोल 112 रुपये, 4 धराम. नेक्स्ट मी घेतलेली आहे कॅप्सिकम किंवा ढबू मिरची. तर दाखवते तुम्हाला कशी आहे ढबू मिरची. ही बघा, 4 मी ढबू मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त ही भाजी 4 ते 5च घेतलेल्या आहेत मी. किलोवर असतं सगळं. तर ही आहे कॅप्सिकम 37 रुपयाची आहे. हे एक पापडचं पॅकेट घेतल्याचं, पापड उडदाचे पापड आहेत. तर याची किंमत आहे 25 रुपये. 25 रुपये पाकिटची किंमत आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 पापड आहेत. तर हे मी गाजर घेतलेत, चायनाचे गाजर आहे ते, चायनीज रुपये. 1.72 रुपयाचे आहे या धराम. 1.72 धीरामचे गाजर आहेत आणि मी ते घेतलेत, 4च घेतलेत. तर जवळजवळ याची किंमत आहे 25 रुपये. तर हे स्वीट मेलन आहे. मराठीत याला फुट्टं असंही म्हणतात. आमच्या म्हणजे बेळगाव भागात फुट्टं असं म्हणतात त्याला. पण हे खूप गोड असतं. याला कुठलंही आणखी साखर वगैरे टाकून खायची काही गरज नाहीये, खूप गोड असतं. तर याची किंमत जवळजवळ 190 रुपये आहे. तर याचं वेट आहे 2 किलो 765 ग्राम. आणि तुम्ही बघू शकता हा फुल अख्खा 8.30 धरामला आहे. हे मी काही भांडी घासायचे हे ब्रश घेतलेले आहे, ते स्पॉन्जेस. तर इथे 2 मी लक्सचे हँडवॉश घेतलेले आहेत. तर ऑफरला होते. तर याची किंमत आहे 362 रुपये. तर AED मध्ये याची किंमत आहे 15.75 धीराम. आणि आपल्या इंडियन करन्सीमध्ये हे होतात INR मध्ये 362 रुपयाला 2.